नमस्कार मंडळी, मी प्रियांका चव्हाण. माझ्या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आम्ही म्हणजे कुहूच्या आजीनी ही शेव आणली होती, म्हणजे ही गाठी शेव आहे. तर ह्याची रेसिपी बनवायची आहे मला आणि ह्याची भाजी बनवणार आहोत आम्ही. तर ती भाजी मला तुमच्याशी शेअर करायची आहे, त्याच्यामुळे मी ही व्हिडिओ करणार आहे. म्हणजेच एक रेसिपीच आहे. तर त्यासाठी मी खोबरं घेतलेलं आहे, भाजून घेतलं आहे. आणि हे बघा, लसूण आणि आलंसुद्धा त्याच्यामध्ये आहे. लसूण आणि आलंसुद्धा त्याच्यातच टाकून भाजून घेतलेलं आहे. आणि हा कांदासुद्धा छान तेल आणि मीठ टाकून तो पण परतवून घेतलेला आहे. आणि हे धने आहेत, ते सुद्धा भाजून घेतलेले आहेत. आता आपल्याला ह्याच्यामध्ये ही आपले बडीशेपची पावडर आहे ती टाकणार आहे मी. बस एक फुल चमचा घेतला आहे मी. आणि कोणाकडे ज्याच्याकडे बडीशेप असेल त्यांनी भाजून घेतली तरी चालेल, काही हरकत नाही. आमच्याकडे पावडर होती. आणि आपण थोडीशी ह्याच्यामध्ये धना पावडर आणि थोडासा गरम मसाला, म्हणजे आपण जसं वाटण करतो ना आपल्याला नेहमीच्या भाजीला वगैरे, तसंच आपण हा वाटण करायचं आहे. तर मी आता हे मिक्सरमध्ये सगळं टाकून घेते. हे तुम्ही असं वेगवेगळं वाटलं तरी चालतंय. म्हणजे हे मिक्स करून घेऊया आपण. मीठ आपण ह्याच्यात कांदा पोळताना टाकलेलंच आहे. मीठ टाकतात याचं कारण की वाटण आपलं चांगलं राहावं, खराब होऊ नये, यासाठी मीठ टाकला जातो. हे सगळं मिक्स करून हे बघा, मी हे मिक्सरमध्ये आता हे सगळं मिश्रण थोडं थोडं करून वाटून घेणार आहे. थोडं आधी आपण असंच वाटून घेऊया, जास्त त्याच्यात पाणी नाही घ्यायचं, जसं लागेल तसंच पाणी घ्यायचं. तर मी हे आता हे वाटून घेते. आता हे आपण वाटून घेऊ. आता आपलं वाटण वाटून झालेलं आहे. आता आपल्याला म्हणजे हॉटेलमधली म्हणजे ढाबा स्टाईल करायची आहे, त्याच्यामुळे त्याला तेल थोडा लागतोच. तुम्ही तुमच्याप्रमाणे तेल घ्या, काहींना तेलकट जास्त आवडत नाही. तेल थोडा तापल्यानंतर, आता आपलं तेल तापलेलं आहे. 2 तेजपत्ते आणि हा दालचिनी आणि ही लवंग, आपला वेलची आहे, मसाला वेलची, आणि 2 लवंग घेतलेले आहेत. तसेच मी बारीक चिरलेला एक मोठा कांदा आहे आणि टोमॅटो आहे. तर तो कांदा आपण टाकूया. आता आपला कांदा लाल झालेला आहे. तर हा टोमॅटो सुद्धा एकदम बारीक चिरून घेतलाय मी. आणि त्याच्यावर आपण मीठ टाकूया. मीठ तुम्ही थोडासा आता टाकून नंतर टाकलात तरी चालेल, मी आता एकदमच टाकून घेते. मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित परतून घ्या, कारण की तो टोमॅटो एकदम चांगला व्यवस्थित मेल्ट झाला पाहिजे. आता आपला टोमॅटो चांगला पोळलेला आहे बघा. तर आता मी गॅस कमी करते आणि आपल्याला एव्हरेस्ट चिकन मसाला टाकायचा आहे. मसाले थोडे थोडेच टाका, कारण की आपण खडा मसाला टाकलाय. हळद टाकून घेऊया, थोडासा धना पावडर, थोडासा गरम मसाला आणि आमचा हा घरगुती लाल तिखट, ते मी 2 चमचे टाकून घेते. तुम्हाला चवीनुसार तुम्ही कसं तिखट हवे तसं. आणि ह्याच्यात जो मेन मसाला आहे तो आहे चाट मसाला. थोडासा चाट मसाला टाकून घ्यायचा. ह्याच्यानेच तर खरी चव येते. आणि छान व्यवस्थित परतून घेऊया आपण. थोडासा गॅसचा फ्लेम मोठा करते मी. आता ह्या मिश्रणाला आपण छान व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतवून घेऊया.
आता या मिश्रणाला छान तेल सुटलेलं आहे, पाहू शकता. तर आपण आता ह्याच्यामध्ये जो वाटण तयार केला होता तो टाकूया. म्हणजे तुमच्या क्वांटिटीप्रमाणे, म्हणजे तुमच्याकडे जशी माणसं असतील त्याप्रमाणे, तुम्हाला जेवढी भाजी करायची आहे त्याप्रमाणे तुम्ही वाटण करू शकता. आता हे छान परतवून घेऊया, पूर्ण मिक्स करून घेऊया. त्याच्यामध्ये पूर्ण हे सगळे मसाले गेले पाहिजे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे बघा किती छान लाल कलर आलेला आहे. आता हे वाटण जे आपण आहे ते परतवलेलंच आहे, पण ते थोडंसं आता ते मसाले सगळे मिक्स झाले पाहिजे, वाटण मिक्स झालं पाहिजे, सगळं एकत्र एकजीव झालं पाहिजे. त्याच्यामुळे थोडंसं आपण मंद आचेवर आपण ह्याला परतवून घेऊया. थोडंसं तेल सुटेपर्यंत. तेल सुटलेलं आहे आपल्या वाटणाला. तर आपण ह्याच्यामध्ये थोडीशी, म्हणजे आता थोडीशी कोथिंबीर टाकूया, कारण की त्यात कोथिंबीरचा फ्लेवर त्याच्यामध्ये उतरला ना की खूप छान टेस्ट येते. तर ही बघा सुंदर असा तेल सुटलेला आहे, पाहू शकता. तर मी गरम पाणी करून ठेवलेला होता, तर तो गरम पाणी आपण ओतूया, कारण की आपल्याला जर छान तर्री हवी असेल ना तर गरम पाणी नक्की ओतायचं. तुम्हाला जसा रस्सा करायचा आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी ओतून घ्या. आता छान आपला असा हा रस्सा तयार झालेला आहे. तो आता त्याला छान आपण उकळी येऊन द्यायची. आणि मीठ वगैरे तर आपण सगळं टाकलेलंच आहे. थोडीशी मी कोथिंबीर टाकते अजून त्याच्यामध्ये. आणि आपण ह्याला छान आता गॅसची फ्लेम मोठी करायची आणि छान आता उकळी येऊन द्यायची. आपल्याला ही शेव जी आहे ती नंतर टाकायची आहे, त्याच्यामुळे हिला छान उकळी आली पाहिजे. आणि आपण गरम पाणीच टाकलेलं आहे त्याच्यामुळे ते लवकर उकळी येणार. बघा आता आपल्या रश्श्याला छान उकळी आलेली आहे. आता आपण गॅसचा फ्लेम कमी करूया आणि ही जी आपली शेव आहे ती आपण टाकूया त्याच्यात, हळूहळू सोडूया. आणि आता ही सगळी आपण टाकून घेऊया. ही छान व्यवस्थित अशी आपण त्या रश्श्यामध्ये डुबवून घेऊया. आपल्या रश्श्याला आता कड आलेलंच आहे. आता हे आपण गॅस बंद करूया. गॅस मी आता बंद केला आहे आणि ही छान वरनं अशी आपण कोथिंबीर टाकूया. 2 मिनिटांनी आपण आता सर्व करूया, छान मस्त गरम गरम भाकरी सोबत. बघा 2 मिनिट झालेले आहेत आणि आपली भाजी किती छान अशी मुरलेली आहे आणि खूप सुंदर, आणि आता खूप म्हणजे तोंडाला असं पाणी सुटलेलं आहे, एकदम भारी झालेली आहे. तर आपण आता सर्व करू. तर ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली प्लीज कमेंट करून सांगा. आणि ही नक्की ट्राय करा, कारण की खूप टेस्टी होते. आणि लहान मुलं किंवा कुठलीही मोठी माणसं काहींना ही गाठी शेव नाही आवडत, त्याच्यामुळे ही अशा पद्धतीने करून तुम्ही त्यांना खाऊ घालू शकता. आणि ही भाजी मेन गोष्ट माझ्या पप्पांना खूप आवडते, त्यासाठी आम्ही केलेली आहे. आणि तुम्ही पण करा. आणि माझी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.